नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज 13 तारखेचं हळद शेतीमालाचं बीट झालं होतं कट्ट्यावर. तर त्या बीटामध्ये या गठ्ठ्याचा बाजारभाव गेलेला आहे 13,000 रुपये, 130 रुपये के.जी. या गठ्ठा विकाय 13,095 रुपये ही काडी विकलेली आहे. 13,600 रुपये ही काडी विकलेली आहे. 12,500 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 13,100 रुपये हा गठ्ठा, 13,005 रुपये हा गठ्ठा, 13,210 रुपये ही काडी विकलेली आहे. 12,995 रुपये हा डबल पॉलिश गठ्ठा विकलेला आहे. 12,995. 13,550 रुपये ही काडी विकलेली आहे. 12,600 रुपये गठ्ठा विकलेला आहे. 13,305 रुपये काडी, 13,040 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 12,800 रुपये हा गठ्ठा, 13,150 रुपये ही काडी विकलेली आहे. 13,200 रुपये काडी, 13,150 रुपये मुकरा गठ्ठा, 12,900 रुपये हा गठ्ठा, 12,850 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 12,890 रुपये काडी, 13,105 रुपये काडी, 13,005 रुपये गठ्ठा, 13,600 रुपये ही काडी विकलेली, 13,500 रुपये ही काडी, 12,805 रुपये हा गठ्ठा, 12,800 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 128 रुपीज के.जी. 13,620, 13,900 रुपये काडी, 13,900, 13,500 रुपये काडी, 14,500 रुपये काडी, 13,000 रुपये गठ्ठा, 13,690, 13,690 रुपये काडी, 13,305, 12,660 रुपये, 12,810, 12,210, 117 रुपये के.जी. तुकडी, 12,150 रुपये काडी, 12,750 रुपये गठ्ठा, 12,500 गठ्ठा, 13,150 रुपये काडी, 12,900 लाईव्ह बीट. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. तर आज हळदीचे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 1,000 रुपयानं कमी झालेले आहेत. तर याच्या मागचं कारण म्हणजे जे अरायवल आहे, जी आवक आहे, ती आवक वाढली आहे जास्त. त्यामुळं तर शेतकरी बांधवांनो, हळद शेतीमाल टप्प्याटप्प्यामध्ये विकावा ही एक सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे. कारण हळदीचे बाजारभाव वाढू शकतात. आता आवक जास्त आहे, त्यामुळं बाजारभाव कमी जात आहे. तर माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.